हाय मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका प्रणव। मी आज तुम्हाला होम टूर दाखवणार आहे सगळा आमच्या घरचा। चला मंडळी, आपण होम टूरला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण आमच्या गाई आणि शेळीपासून सुरुवात करूया। चला, ही आहे माझी शेळी। कशी, अरे देवा, शेळी पडली ना रे माझी, माझ्या हातातूनच अटकली। मित्रांनो, यो आहे आमचा शाळ्यांचा गोठा। 15-20 शाळ्या आहे आमच्याकडे। गाई शेळ्या खूप आहे। या बघा, हे 2 बकरं। आता मी तुम्हाला आमच्या गाई दाखवतो। मित्रांनो, आमच्याकडे 10 गाया आहे। त्या गाया मी तुम्हाला दाखवतो। आता गाया दुपारचा टाइम असल्या कारणाने गाया बसलेल्या आहेत सगळ्या। मित्रांनो, ही आहे आमची गावरान गाई। तिचं नाव आहे सोनी। तिचे शिंग खूप मोठे, त्याला उडून पण देऊ शकतो ती। ही एक गावरान गाई, हिचीच पोरगी। आणि आमच्याकडे 3 गावरान गाई आहे, त्या तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, या 2 आणि हे बघा मित्रांनो, ही 1। अशा आमच्याकडे 3 गावरान गाई आहेत। आता मी तुम्हाला आमच्या साध्या गाय दाखवतो। हे बघा, या बाकीच्या आमच्या गाया आहेत। भरपूर गाय आहे आमच्याकडे, सगळं आहे। मित्रांनो, ही आहे आमच्या हॉटेलची रसवंती। बघा, याच्यातून ऊस घालतात असा, इथून रस येतो। पण आता सध्या हॉटेल बंद असल्या कारणाने रसवंती पण बंद आहे। आता घरी आहे ती। हे बघा मित्रांनो, ही एक आमची छोटी गाय आहे, कारवडी। हे बघा, हे आहे आमचे छोटे छोटे बकरू। दोन्ही पण कसे खेळतात बघा मित्रांनो। अय अय पिल्लू, ते आता मला घाबरतात आहे। ती त्याच्या मम्मीला पाहत आहे तिकडं, म्हणजे शेळी। हे बघा मित्रांनो, एक छोटा बोकडा आहे आमचा। तो बोकड्या सध्या त्याच्या मम्मीपाशी दूध पित होता। तुम्हाला आमच्या सगळ्या शेळ्या दाखवतो। चला बाय बकरांनो, टाटा, मी चाललो। ते बघा कशी माझ्याकडे पाहत आहे, माग यायचा प्रयत्न करतात। मित्रांनो, मी आलतो आता आमच्या शेतीत। चला, तुम्हाला आमची शेतीत काय काय ते दाखवतो। मित्रांनो, तुम माणसाने काय दाखवतो दादा, अरे तू। मित्रांनो, हे आमचा रेशीमचा पाला आहे। तेव्हा त्या तिकडे मोठाला पाला आहे, ह्यो छोटा कटिंग झाली आहे मित्रांनो याची। हे बघा मित्रांनो, हे आमची विहीर आहे। विहिरीला आता सध्या फुल पाणी आहे। मित्रांनो, आमच्या विहिरीत खेकड आहे, खेकड, पण ते आता दिसणार नाही सध्या, खूप खाली। मित्रांनो, हे आमचं सोलर आहे। 3 सोलर प्लेटा बसवलेल्या आहे आम्ही। मी आहे मित्रांनो आता आमच्या सध्या तुतीत। हे बघा मित्रांनो, तुम्हाला हे शेड दिसतंय, ते आमचे रेशीम उद्योगचं शेड आहे। हॅलो मित्रांनो, ही तुती आता सध्या लहान आहे, त्यामुळे दिसत नाही। आमचा रेशीमचा लॉट आला का मी तुम्हाला सगळं, म्हणजे काय महत्व राहतं, कशासाठी राहतं ते रेशीम, सगळं ब्लॉगमध्ये दाखवेल। ही सध्या छोटी तुती आहेत। या तुतीचे पानं एवढे हाता एवढले पानं होतात। हे बघा मित्रांनो, ही तुती किती उंच आली। हे बघा मित्रांनो, याचे तुम्हाला जाळ्या दिसते, याला चंद्रिका म्हणतात। हे रेशीमसाठी उपयुक्त असतं। मित्रांनो, आत्ताच आमचा भुईमुग काढलेला आहे। तुम्हाला आमच्या भुईमुगाच्या शेंगा दाखवतो। हे बघा मित्रांनो, खूप सारे शेंगा आहेत। मित्रांनो, इकडे आमचं शेततळ आहे आणि हे बघा, इकडं खूप मोठी तुती आहे। मित्रांनो, मी शेततळ तुम्हाला नंतर दाखवेल। मित्रांनो, आपण भुईमुग पेरताना एकाच शेंगदाणा टाकीतो जमिनीत, एका ठिकाणी। एका भुईमुगाच्या झाडाला एवढी शेंगा कसं काय येतात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा मित्रांनो, मी चाललो होतो रानातून, तेव्हा मला हे दिसलं आहे काहीतरी। हे काय डांगर आहे वाटतं। सॉरी मित्रांनो, हे मला वाटलं डांगर आहे, पण ते चक्की वाटतं। सॉरी चक्की नाही, कोळ आपण ते घरामध्ये लावतो, ते कोळा आहे ते। मला आधी वाटलं चक्की नाही तर डांगर असेल, पण ते चक्की आहे। मित्रांनो, आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा। भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये।